बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर वाखरी रोडवर पेट्रोल पंपासमोर टिपर दुचाकीचा अपघात। मंगळवारी सकाळी 11:15 वाजण्याच्या सुमारास वाखरी येथील गोसावी पेट्रोल पंपासमोर मुरुम घेऊन चाललेल्या टिपरने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराच्या हातावरून टिपर गेले असून या अपघातात लहान मुलगी बचावल्याचे सांगितले जाते। पंढरपूरकडे मुरुम घेऊन येणारा टिपर क्रमांक BR06 GC 7321 याने दुचाकीवरून शेळवे येथील मोहन शिवाजी लोकरे हा आपल्या दुचाकीवरून पंढरपूरकडे निघाला असताना त्याच्या वाहनास टिपरने धडक देऊन वाहनावरून टिपरचे पुढील चाक गेल्याने दुचाकीचा चेंदामेंदा झाला असून मोहन लोकरे यांच्या हातावरून सदर वाहनाचे पुढील चाक गेल्याचे घटनास्थळी प्रत्यक्षदर्शींकडून बोलले जात होते। मोहन शिवाजी लोकरे हा वायरमॅनची कामे करत होता, तसेच MSCBची कामे करत असल्याची माहिती समजते। त्याच्यासोबत दुचाकीवर असलेली ऋतुजा मोहन लोकरे ही त्याची लहान मुलगी आश्चर्यकारकरित्या वाचली आहे। येथील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी मोहन लोकरे यांना दाखल करण्यात आले आहे। घटनास्थळी नागरिकांनी अपघात पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती। यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या टिपरमुळे यापूर्वीही अनेकांचे बळी घेतले असून पोलीस प्रशासनाने वाळू अथवा मुरुम घेऊन जाणाऱ्या भरधाव टिपरवर वेगाचे नियंत्रण ठेवावे, वेळप्रसंगी वेगाचे आणि हायगईने वाहन चालवल्याचे गुन्हे दाखल करावेत, अशी चर्चा ही नागरिकांमधून होताना दिसून येत होती। टिपर चालकाचे आपल्या वाहनावर नियंत्रण असते तर हा अपघात झाला नसता, असेही घटनास्थळावरून बोलले जात होते।